श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सर्व पितृ अमावस्या आहे आज, आणि आज रात्रीच्या वेळेस आपण कोणत्या विशेष सेवा करायच्या. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितले आहे की आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कोणत्या अशा सकाळ ते संध्याकाळपर्यंत दिवसभरात कोणत्या सेवा करायच्या आहेत. मात्र जर आपल्याला दिवसभरातही जमलं नाही तर रात्रीच्या वेळेस अवश्य, आपण काही वेळेस नोकरी करणारे असू किंवा आपल्याला काही कारणाने बाहेर जायचं आहे, मात्र सकाळच्या जर सेवा जमल्या नाही तर रात्री या सेवा अवश्य आपल्याला करायचं आहे. तर कोणत्या त्या सेवा आहेत? तर सर्वप्रथम रात्री आपण सकाळी पूजा केलेली असते, रात्री देवासमोर दिवा लावायचा आहे, तुळशीसमोर दिवा लावायचा आहे, आणि पितृंच्या नावाने आपण एक दिवा लावायचा आहे की ज्याला 4 वाती असतील, आणि त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत, आणि हा दिवा आपण दक्षिणेला तोंड करून लावायचा आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला शक्य असेल तर 16 कणकेचे दिवे बनवायचे. ही कणकेमध्ये मीठ नाही टाकायचं, हळद आपण टाकू शकतो, आणि असे छोटे छोटे 16 दिवे बनवून त्याच्यामध्ये वात आणि शक्य असल्यास मोहरीचं तेल किंवा गाईचं तूप जरी वापरलं तरी चालेल, आणि थोडे 2-2 दाणे तिळाचे टाकायचे, काळ्या तिळाचे, आणि ते दक्षिणेला तोंड करून प्रज्वलित करायचे. आणि हे 16 दिवे म्हणजे आपण हे जे पितृ पंधरवड्याचे 16 दिवस असतात त्या 16 दिवसांसाठी आपण जर काही सेवा केली नसेल तर या 16 दिवसांसाठी प्रत्येक एक दिवसाचा दिवा हा पितृंसाठी आपण लावायचा आहे. म्हणजे आपण जे पितृ पंधरवड्यातल्या संपूर्ण दिवसाचं आपल्याला फळ मिळेल. आणि जर आपल्याला 16 दिवे नाही करायचे तर 4 दिवे असे करायचे की त्या एका दिव्याला 4 वाती असतील, आणि असे 4 दिवे जरी आपण करून लावले दक्षिण दिशेला तरी ते 16 दिवसांचे प्रतीक असतात. त्याचप्रमाणे आपण आपल्या घरावरून मीठ उतरून टाकायचं आहे, आपल्या मुलांवरून मीठ उतरून टाकून ते पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. आपल्या घरावरून संपूर्ण नारळ उतरवायचा आहे. आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरून 7 वेळा नारळ उतरवायचा आहे, आणि तो फोडायचा आहे बाहेर दक्षिण दिशेला. म्हणजे आपल्या घरातली सर्व इडापिडा नकारात्मकता त्या नारळाबरोबर निघून जाते, आणि ते पाणी सगळीकडे शिंपडायचं आहे. तर हा एक उपाय करायचा आहे. त्यानंतर आपण एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, अखंड तांदूळ घ्यायचा, त्याच्यावरती 3 ते 4 कापूर आपण जाळायचे आहे दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावरती. आणि त्याच्यानंतर हा पूर्ण कापूर जळून म्हणजे पूर्ण संपला की जे तांदूळ आहे ते आपण पक्षी आपल्या इथे गॅलरीमध्ये जिथे येत असतील तिथे हा ठेवून द्यायचा आहे, म्हणजे या पक्ष्यांनी जेणेकरून हे तांदूळ खाल्ले पाहिजेत. तर हा एक उपाय आहे. त्याच्यानंतर आपल्याला 15 दिवस सर्व पितृ अमावस्येपर्यंत काहीही पितरांची सेवा करायला जमलेली नाही आहे, कसलाही नैवेद्य दाखवलेला नाही आहे, काही कारणास्तव आपल्याला हे जमलं नाही आहे, तर या सर्व पितृ अमावस्येच्या रात्री आपण साधा भात करायचा आहे की ज्या भातामध्ये आपण मीठ टाकायचं नाही, साधं भात शिजवून घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये भात, त्याच्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे, आणि थोडेसे काळे तीळ टाकून हा नैवेद्य दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पितरांसाठी ठेवायचा आहे. त्याच्यामुळे हा नैवेद्य आपल्या पितरांना समर्पित असतो, आणि या नैवेद्याने ते संतुष्ट होतात, आणि त्यांचा जो मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे किंवा ते आपल्याला या दिवशी निरोप देत असतात, त्यांना सद्गती प्राप्त होते. आणि आपण हा नैवेद्य दाखवून यमदेवांना, तसेच जे पितृदेव असतात त्यांना आपण क्षमा मागायची आहे, आणि पितरांना सद्गती प्राप्त व्हावी, त्यांना यमलोकातून मुक्त करून त्यांना मोक्ष प्राप्ती व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या काही चुक्या असतील तर त्याबद्दलही क्षमस्व करून आम्हाला माफ करून द्यावं ही विनंती करायची आहे. आणि तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्यात, आणि तुम्ही जिथे असाल तिथे सुखी राहा, आणि तुमचे आशीर्वाद आमच्यावर राहू द्यात, कायम आमच्यावर लक्ष राहू द्यात, आणि सर्व दुःखांपासून आमची मुक्तता करा, आणि आम्हाला सुख लाभू द्या असं सांगून प्रार्थना करायची. तर अशा प्रकारे आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी या गोष्टी तर करायच्याच आहे, मात्र आणखीन एक गोष्ट आपण करायची आहे की आपण गौरी, जी शेणाची गौरी असते ती गरम करून घ्यायची किंवा ती जाळायची आहे, किंवा आपण कोळसा जरी असेल आपल्याकडे, त्या कोळसा पूर्ण गॅसवरती गरम करून घ्यायचा. लाल झाल्यानंतर त्याच्यावर गौरी पण करून घ्यायची गरम, आणि आपण
जे खीर पुरीचा जर दुपारी नैवेद्य केलेला असेल तर त्यावरती थोडीशी खीर आणि थोडीशी पुरी असेल ती अग्नीला दान म्हणजे त्याच्यामध्ये जाळायची आहे. यालाच आपण पंचमहायज्ञातला हा एक यज्ञ असतो की जो हा पुरी आणि जो खीर आहे हा नैवेद्य आपण आपल्या पितरांना समर्पित करतो आणि त्यांच्याबरोबर मोक्षप्राप्तीच्या वेळेस आपण जे जल अर्पण करतो, अर्घ देतो 15 दिवस ते, त्याच्यानंतर जे अन्नदान करतो ते, आणि आपण जे पितरांसाठी पुण्यकर्म केले किंवा जी आध्यात्मिक सेवा केली ती त्यांच्याबरोबर जाते आणि त्यांना खूप चांगला मार्ग दिसतो, सद्गती मिळते, मोक्षप्राप्तीसाठी त्यांना खूप हे उपयुक्त ठरतं. आणि आपण जो दिवा प्रज्वलित करतो त्याचा उजेड आपल्या पितृंबरोबर नेहमी त्यांना पुढे मार्गस्थ करण्यासाठी किंवा त्यांना पुढे पुढे जाण्यासाठी उपयोगी पडतो. म्हणून आपण हे दिवे आपल्या पितरांसाठी लावायचे आहेत आणि आपल्या 7 पिढ्यांचा उद्धार करण्यासाठी पितृदेवतेला आव्हान करायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण अशा आपल्या पितरांची सेवा करायची आहे, अशा गोष्टी करायच्या आहेत, उपाय करायचे आहेत, जेणेकरून पितर आपल्यावरती खुश होतील, आपल्याला आशीर्वाद देतील आणि सदैव त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतील. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.